नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले परत एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या आपल्या मराठी शब्दार्थ फ्री कोर्सला तुमचा खूप छान प्रतिसाद भेटत आहे. जे विद्यार्थी आज नवीन असतील त्यांनी जर बाकीचे लेक्चर बघितले नसतील त्यांनी प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. तिथून मराठी शब्दार्थ फ्री कोर्स हा ओपन करायची प्लेलिस्ट, तिथं बाकीचे सगळे लेक्चर भेटून जातील मला. आता समानार्थी शब्दाचं आजचं आपलं 4थं लेक्चर आहे आणि एकूण जर बघितलं तर 5वं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण विरुद्धार्थी शब्द संपूर्ण संपवले. आता समानार्थी शब्द चालू आहे आणि अपासून नेपर्यंत सगळे समानार्थी शब्द. म्हणजे तुम्ही जर लेक्चर बघितलं तुम्हाला याच्या बाहेर काहीच करायची गरज पडणार नाही. अशा प्रकारे हा कोर्स संपवतो आणि एकदम फ्री आहे. त्यामुळे आपल्या मित्रांना देखील शेअर करत चला आणि सर्वांनी रेग्युलर लेक्चर बघत चला. डेली एक लेक्चर आपलं अपलोड होत आहे. चला मग आपण आता झपर्यंत आलो होतो बघा. आता झपासूनचे समानार्थी शब्द बघू. बघा झकपक म्हणजे झगमग, चकाकी आणि चमक हे झकपकचे समानार्थी शब्द आहे. आता झपझप बघा, झटपट, लवकर आणि जलद हे झपझपचे झपझप म्हणजे लवकर म्हणतो ना आपण ते. आता झगडा यानी की भांडण, वाद, तंटा, कलह आणि संघर्ष हे झगडाचे समानार्थी शब्द आहेत बघा. झरणे यानी की वाहने, पाझरणे. आपण झरणा बघितला असेल. झरणा म्हणजे तेच झरणे म्हणजे काय, वाहने, पाझरणे. झडती यानी की तपासणी, तपास आणि शोध हे काय, झडतीचे समानार्थी शब्द आहे. आता झरोका बघा. झरोका यानी की गवाक्ष, जाळी. झरोकाचे बघा लक्षात ठेवा. इथला डिफरन्स लक्षात ठेवा. झरोका म्हणजे काय, गवाक्ष आणि जाळी चालवतात. झाड बघा. झाडचे समानार्थी शब्द TCSने विचारून झाले आहेत. झाडचे समानार्थी शब्द आहेत तरु, वृक्ष, पादप आणि द्रुम. बघा हे लक्षात ठेवा. द्रुम हे झाडचे समानार्थी शब्द आहेत. झीडचे बघा आता मूर्छा, घेरी आणि भोवळ. बघा हे काय याचे, तर झीडचे समानार्थी शब्द आहे. TCS असेच नवीन शब्द काढून आणते बघा आणि ते आपल्याला विचारते. त्यामुळे आपल्याला TCSचा बाकी आपल्याला सगळं व्होकॅब सोपं जातं. फक्त समानार्थी शब्द सोडले तर बाकी सगळं सोपं जातं बघा. त्यामुळे समानार्थी शब्द अवघड विचारले थोडा. झुला बघा याने, झुला याने की झोपाळा. झुंजचा समानार्थी शब्द आहे लढाई. आता झुंबड बघा. झुंबड याने की गर्दी, जमाव आणि खच. हा खच देखील लक्षात ठेवा. झुंबड याने की गर्दी, जमाव आणि खच. झेंडा, निशाण, पताका आणि ध्वज. आता झोपचं बघा. निद्रा आणि शयन हा TCSने विचारला आहे. तसेच सरळ सेवा भरतील देखील आपल्याला बऱ्याच वेळेस विचारून झालेला आहे. झोपचं काय, शयन हा विचारलेला आहे. झोकणे यानी की वाकणे आणि झुकणे. झंझावत, वावटळ, तुफान आणि वादळ हे लक्षात ठेवा बघा. झंझावतचे समानार्थी शब्द कोणते आहेत, वावटळ, तुफान आणि वादळ हे लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. बघा आता टचे बघू आपण. टणक यानी की कणखर, मजबूत. टणकचे 2 लक्षात ठेवायचे. टकळी यानी की वटवट, बडबड, कापसाचे सूत काढण्याचे साधन त्याला देखील टकळी म्हणतात. आणि प्रांत, प्रदेश त्याला देखील टकळी म्हणते बघा. पण हे लक्षात ठेवा, वटवट आणि बडबड म्हणजे काय, टकळी करणे. बघा टणत्कार यानी की धनुष्याच्या दोरीचा आवाज त्याला टणत्कार म्हणतात. धनुष्याच्या दोरीचा जो आवाज असतो त्याला टणत्कार म्हणते, लक्षात ठेवा. आता टाहूचं बघा. टाहूचा कोणतं आहे, आक्रोश आणि हंबरडा हे 2 टाहूचे समानार्थी शब्द आहे. आता टाकाऊचे बघा. टाकाऊ निरुपयोगी, कुचकामी आणि गुणहीन त्याला टाकाऊ म्हणतात. टाकाऊ गोष्ट ती काय, त्यात कोणते गुण असतात, गुणहीन असते ती आणि ती निरुपयोगी असते. त्यामुळे लक्षात ठेवा टाकाऊ. टेंबाचा बघा. पोत म्हणजे तो देवीचा जो टेंबा आपण बाहेर ठेवलेला असतो बघा ते. गर्व, एट आणि रुबाब हे लक्षात ठेवा. टोपण यानी की झाकण, आवरण. आपण नाही का मग एखाद्या बॉटलचं टोपण वगैरे त्याला पेनाचं टोपण म्हणतो आपण. टोपण म्हणजेच काय, झाकण किंवा आवरण असतं ते. टोलेजंग यानी की भव्य आणि अजस्त्र. टोलेजंग आपण एखाद्या म्हणतो एखाद्या लग्न का टोलेजंग लग्न झालं होतं म्हणजे भव्य लग्न झालं होतं किंवा त्याचा समानार्थी शब्दच अजस्त्र आहे बघा. आता टंगळमंगळ म्हणजे टाळाटाळ करणे, दिरंगाई करणे आणि हयगय करणे. एखाद्या कामाची आपण टंगळमंगळ करू म्हणजे काय, त्या कामाविषयी हयगय करतो किंवा त्या कामाला वेळ करतो म्हणजेच टंगळमंगळ. आता ढग बघा. लुच्चा, फसवा आणि भामटा त्याला ठग. एखादा व्यक्ती ठगणारा असतो. ठगणारा म्हणजे काय, फसवणूक करणारा असतो. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. लुच्चा त्याला भामटा देखील म्हणतात. आता ठळक बघा. जाड, स्पष्ट, मोठा, निश्चित, दृढ, खचित, निर्विवाद आणि लक्षणीय.
ठळकून लक्षात ठेवायचं. आपल्याला एखादं अक्षर, आता हे तुम्हाला अक्षर दिसते कसं ठळक दिसते, म्हणजे अक्षर कसं स्पष्ट, जाड, मोठा, निश्चित, दृढ, खचित, हे लक्षात ठेवा तुम्ही. हे बाकीचे लक्षात ठेवा, हे तर समजा समजण्यासारखे आहेत. खचित, निर्विवाद आणि लक्षणीय लक्षात ठेवा. आता ठावचे समाहार शब्द बघा. ठाव यांनी तळ आणि बुड. ठाव लक्षात ठेवायचं. ठीक, ठीकचं बरोबर, उचित आणि समर्पक, हे ठीकचे समाहार्थी शब्द लक्षात ठेवा. नंतर बघा ठेका. ठेका यानी की आवाज, ताल आणि मक्ता. आपण जर भजनात बघितलं असेल तर आपण म्हणतो ठेका धरावा लागतो, म्हणजे तेच काय, आवाज व्यवस्थित किंवा ते ताल धरावा लागतो, त्यालाच ठेका म्हणतात बघा. आता ठेव. ठेव म्हणजे संशय आणि निधी. ठेव, बँकेत आपल्या ठेवी असतात बघा. बँकेत आपण इकॉनॉमिक्समध्ये वाचलं असेल तुम्ही, ठेवी, मुदत ठेवी वगैरे त्या. ठेव म्हणजे काय मग, संचय, निधी, त्यामुळे ते लक्षात ठेवायचे तुम्हाला. आता समोर बघा तचे बघा. त तसबीर यानी की छबी, प्रतिमा, चित्र. हे तचं काय, तसबीरून लक्षात ठेवा. छबी, प्रतिमा, चित्र. त्याला आपण हिंदीमध्ये शब्द बघितला असेल तुम्ही, तस्वीर असतो, तस्वीर, ते तस्वीर तसं आहे बघा. तपास, चौकशी आणि शोध, हे तपासचे समाहार शब्द आहे. तफावत यानी की फरक, अंतर. तलाव. तलावचे बघा तडाग, कासार, सारस आणि सरोवर, हे काय याचे, तर तलावचे समाहार्थी शब्द आहे. तमा, फिकीर आणि परवा. हे तमाचे बघा दोन समाहार शब्द लक्षात ठेवा, फिकीर आणि परवा. आता तकवा लक्षात ठेवा. तकवा यानी की बळ, जोर आणि शक्ती. हे तकवा समाहार शब्द कोणते इथं, बळ, जोर आणि शक्ती. आता तकलादू यानी की बनावट, नकली, कुमकुवत. एखादी गोष्ट आपण असं म्हणतो त्याला खूप तकलादू आहे, म्हणजे लवकर मोडू शकते, लवकर फुटू शकते, म्हणजे ती कमकुवत आहे बघा. तसेच ती नकली असते आणि बनावट असते. आता तक्ता यानी की नकाशा किंवा कोष्टक त्याला म्हणतो आपण, त्याहून ते लक्षात ठेवा, तक्ता. आता तख्त, सिंहासन, आसन आणि गादी. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आपण बघतो तख्त म्हणजे काय, सिंहासन, त्याहून ते लक्षात ठेवायचं. तगडा यानी की सशक्त, बळकट. तज्ज्ञ बघा, माहितगार किंवा जाणता. एखादा व्यक्ती एखाद्या विषयात तज्ज्ञ असतो, आपण त्याला काय, त्या विषयात तो जाणता असतो किंवा माहितगार असतो, त्याहून ते तज्ज्ञचे दोन समाहार लक्षात ठेवायचे, माहितगार आणि जाणता. बघा आता तड. तड यानी की शेवट, अखेर, अडचण आणि तंगी. तडचे लक्षात ठेवा बरं का, समाहार शब्द आहे. तन यानी की शरीर, आपण तनमन म्हणतो. तनमन म्हणजे काय मग, तन म्हणजे शरीर. देह, अंग, काया आणि तनू. ह्या तनू लक्षात ठेवा, हा देखील सरळ सेवेला विचारून झालेला आहे. तनचा समाहार शब्द तनू हा विचारलेला आहे. तप बघा. तप यानी की ध्यान, मनन करणे, तप करणे. आपण बघितले मोठमोठे जे आपले हे असतात, तपस्वी असतात, ते काय तप करतात, त्यामुळे त्यांना नाव तपस्वी पडतं. मग तप म्हणजे काय, ध्यान करणे, मनन करणे. तरतूद यानी की व्यवस्था करणे, सिद्धता करणे. तरतूद, एखाद्या गोष्टीची आपण तरतूद करतो म्हणजे व्यवस्था करतो. तर्जुमा यानी की भाषांतर, अनुवाद, त्यालाच तर्जुमा म्हणतात. तरबेज, निष्णात, कुशल, वाकबगार आणि पारंगत. एखाद्या विषयात तुम्ही तरबेज असता बघा, तरबेज. जसं की आता मराठी शब्दार्थ तुम्ही संपूर्ण कोर्स करून कसे शब्दार्थामध्ये कसे होणारे, तरबेज होणारे, म्हणजे कुशल होणारे, पारंगत होणारे मराठी शब्दामध्ये. आता तृप्ती बघा. तृप्ती यानी की समाधान. एखाद्या गोष्टीचं आपल्याला एखाद्या प्रश्नाचं समाधान भेटलं की आपण म्हणतो आता तृप्त झालं. संतोष, जेवण फुल जेवलो की आपण म्हणतो काय, मन तृप्त झालं, म्हणजे आपल्याला काय, संतोष भेटला, समाधान भेटलं, त्याहून तृप्ती लक्षात ठेवायचं. आता तलवार बघा. खग, त्याला आपण खग, हे खग असं वाचायचं बघा, तलवार. आपण शमशेर लक्षात ठेवा, तलवारचं काय, शमशेर. तसदी यानी की त्रास. तसदी यानी की त्रास बघा, लक्षात ठेवा. त्वेष, स्फुरण किंवा आवेश. हे त्वेषचे समानार्थी शब्द आहेत. कोणतं, स्फुरण आणि आवेश. तापचं बघा. त्रास, वैताग आणि ज्वर. हे तापचे लक्षात ठेवा बघा. तारू यानी की नौका, नाव आणि जहाज. तारू, तरंगतेहून लक्षात ठेवा, तारू. आता तारीफ, वाहवा करणे, स्तुती करणे, प्रशंसा करणे, वाखणवणी, वाखणानी आपण ज्याला म्हणतो, ते म्हणजेच काय करतो आपण, त्याची तारीफ करतो. ताडा बघा. ताडा. आता मेळ आणि ताळ. ताळमेळ आपण जे म्हणतो ना, ताडा, त्याचे लक्षात ठेवा. ताळमेळ शब्द कशाचे, ताडाचे आहेत. ताकीद, समज, हुकूम आणि जरब. हे ताकीदचे. एखाद्याला आपण म्हणतो मी तुला लास्ट ताकीद करतोय,
म्हणजे काय, तुला एखाद्याला आपण हुकूम देतो किंवा समज देतोय त्याच्यावर जरब बसवणे आपण ज्याला म्हणतो, त्याहून ते ताकद लक्ष ठेवा. आता ताकद यानी की शक्ती, बल आणि सामर्थ्य हे तर तुम्हाला समजतील. समजा तारुण्य, यौवन, जवानी, तरुणपणा आणि ज्वानी हे लक्षात ठेवा तारुण्याचे. ताव यानी काय, यच्छ राखणे, यथेच्छ खाणे. तावचे बघा यथेच्छ खाणे. आणि कागदाचा ताव, यथेच्छ खाणे आपण म्हणत नाही का, एखाद्या वेळेस आपण भांडारा असलं की जेवणावर ताव मारतो, म्हणजे यथेच्छ खाणे किंवा कागदाचा ताव. बघा तिरसट, त्रासिक, चिडखोर आणि तुसडा. लक्षात ठेवा तिरसटचे समानार्थी शब्द कोणते, त्रासिक, चिडखोर आणि तुसडा. विद्यार्थी मित्रांनो, ही जर PDF पाहिजे असेल तुम्हाला PDF, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, ती जॉईन करा, ती तुम्हाला भेटून जाईल, म्हणजे रिव्हिजनसाठी सोपं होऊन जाईल. आता त्वेषचे बघा स्फुरण आणि आवेश. तापचे बघा त्रास, वैताग आणि ज्वर. तारू यानी की नौका, नाव आणि जहाज. तारीफ, वाहवा करणे, स्तुती करणे, प्रशंसा करणे, वाखणणी करणे, ज्याला म्हणतो आपण तारीफच करणे, हा रिपीट झाला आहे आपला. ताडा बघा मेळ किंवा ताळ, हा देखील रिपीट झाला आहे. ताकीद, हा मला वाटते सगळेच रिपीट झालेत की नाही. हा ताकद, शक्ती, बल, तारुण्य वगैरे, ताण, तिरसट, त्रासिक, चिडखोर, दुसरा झालं आहे बघा. आता तिटकारा बघा, तिटकाराचे हे बघा, तिटकारा यानी की वीट, कंटाळा, नावड. तीरचं बघा नदीचा किनारा किंवा काठ, ज्याला आपण तीर म्हणतो, किंवा बाणाला देखील आपण तीर म्हणतो. आता तोटा बघा नुकसान, हानी आणि तूट, हे तोटा. आपल्याला एखाद्या व्यवसायात तोटा होतो म्हणजे काय, नुकसान होते. तोरा बघा दिमाग, नखरा आणि गर्व. तोंड, वदन, आनन, मुख आणि तुंड, हे लक्षात ठेवा तोंडचे. तंतू यानी की धागा आणि दोरा, त्याला आपण काय तंतू म्हणतो बघा, लक्षात ठेवा. आता थ पासूनचे बघूयात बघा. थवा, समुदाय, जमाव, गर्दी आणि चमू. पक्ष्यांचा काय असतो तर थवा. समुदाय बघा आहे समानार्थक, लक्षात ठेवा. थवाचे काय, समुदाय, जमाव, गर्दी आणि चमू. आता थट्टा, एखाद्याची थट्टा करणे म्हणजे मस्करी करणे, चेष्टा करणे किंवा विनोद करणे. आता थक्क, लक्षात ठेवा. आश्चर्य, एखादी गोष्ट म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट ऐकून आपण थक्क होतो म्हणजे काय, आश्चर्य होते, नवल होते. विस्मय, अचंबा होतो आपल्याला, त्याहून ते लक्षात ठेवायचे बघा. थकणे यानी की दमणे, भागणे, श्रमणे. थकणे, एखाद्या गोष्टी आपण जास्त श्रम केले तर आपण थकतो, त्याहून लक्षात ठेवा. भागणे पण लक्षात ठेवा, आपण पळालो तर दमतो, दमणे पण लक्षात ठेवा. थाट, सरंजाम, व्यवस्था, लवाजमा, हे लक्षात ठेवा. थाटचे समानार्थी शब्द आहेत. थाळी बघा, थाळीचे ताट, पात्र आणि परात. आपण ग्रामीण भागामध्ये अजून बी ताटाला आपल्या परात म्हटलं तर बघा, परात, त्याहून ते लक्षात ठेवा. परात, थाळी यानी की ताट, पात्र, परात. थांग म्हणजे माग, ठाव, ठिकाण आणि खोली, थांग. थिटा बघा आखूड आणि अपुरा, त्याला थिटा म्हणतो आपण. थेट म्हणजे सरळ, हुबेहूब आणि तडक. आपण जर म्हणतो एखादा व्यक्ती, तो व्यक्ती कसा आहे, थेट तुझ्यासारखा आहे, म्हणजे काय, हुबेहूब तुझ्यासारखा आहे. थोर बघा यानी की मोठा आणि श्रेष्ठ, तो व्यक्ती खूप थोर आहे म्हणजे काय, मोठा आहे किंवा श्रेष्ठ व्यक्ती आहे. थंड बघा शीत, गार, शीतल आणि निवांत, थंड. आता दगड बघा, दगड, दौंचे सुरू झालेत. दगड यानी की शिळा, पाषाण, खडक, धोंडा आणि शिला, लक्षात ठेवा. शिळा आणि शिला दोन्ही लक्षात ठेवा. आता बघा ददात यानी की उणीव, कमीपणा आणि कमतरता, याला की काय आपण ददात म्हणतो. दल बघा पाकळी, सेना आणि विभाग, त्याला दल म्हणतो. दर्यार्थ बघा अतिशय दयाळू, द्रव्य, धन, संपत्ती, संपदा, दौलत. आता दास बघा सेवक, नोकर, चाकर आणि गडी. कामावर जे आपला व्यक्ती असतो त्याला आपण गडी म्हणतो, म्हणजेच काय, तो शेवटी दास असतो, सेवक असतो, नोकर, चाकर. दागिना, आभूषण, अलंकार. दार बघा दरवाजा, कवाड आणि ताट, त्याला दार म्हणतो, दार. आता दौंचे बघा दारा, दारा यानी की पत्नी, भार्या, हा MPSCला विचारून झाला आहे बघा. दारा, पत्नी, भार्या. बायको, कांता देखील विचारून झाला आहे आणि जाया देखील विचारून झाला आहे, लक्षात ठेवा. दाहक बघा जाळणारा, अत्यंत उष्ण, हे दाहकचे समानार्थी शब्द. कोणता, जाळणारा किंवा अत्यंत उष्ण, त्याला दाहक म्हणतात. आता दाम्पत्य, जोडपे किंवा पती पत्नी, ज्यांना देखील दाम्पत्य म्हणतात बघा. दाम, दाम यानी की पैसा, अर्थ, मूल्य.
आपण म्हणतो का दाम करे काम, म्हणजे काय, दाम म्हणजे काय, पैसा, ज्याला मूल्य म्हणतो आपण. आता दानव यानी की असुर, दैन्य, राक्षस. दिवा, दीप आणि दीपक, दिवा लक्षात ठेवा. दिग्विजय, चारही दिशांना विजय मिळवले, म्हणजे त्याला आपण काय, दिग्विजय म्हणतो. हा देखील महत्त्वाचा विचारून झाला आहे. दिन, दिन यानी की दिवस, वासर, वार, अहन आणि हे दिनचा हा विचारून झाला आहे बरं का, वासर लक्षात ठेवा. वासर समानार्थी शब्द कोणता आहे, तर दिन, हा विचारून झालेला आहे, त्यामुळे पाठच करून ठेवा. हे दिन आणि हे दिन विलांटी येऊन लक्षात ठेवा बरं का. हे दिन ही जर पहिली विलांटी असली तर तो दिवस, आणि दिन दुसरी असली तर तो गरीब होतं, गरीब, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आपल्याला. गरीब आणि दुबळा. दिवस, वार आणि वासर, ते दिन आणि दिवस हे समानार्थीचे आहेत. द्विज यानी की पक्षी, ब्राह्मण आणि दात, द्विज. दुबळा, दुर्बल, सामर्थ्यहीन, अशक्त. दुर्दैवी बघा, अभागी, दैवहीन, भाग्यहीन, दुर्भाग्यशाली आणि कमनशिबी, हे दुर्दैवीचे समानार्थी शब्द आहे. दुःखी, कष्टी किंवा खिन्न. दुर्दशा, वाईट स्थिती. दुर्धर यानी की कठीण, असाध्य आणि अवघड. दुर्भिक्ष बघा, कमतरता, वानवा. दुर्मिळ, मिळण्यास कठीण व क्वचितच आढळणारे, त्याला दुर्मिळ म्हणतो. एखादी गोष्ट दुर्मिळ, जसे की कमळाचे, आपल्या त्याला आपण उंबराचे फूल म्हणतो. उंबराचे फूल कसे दुर्मिळ गोष्ट असते बघा, आपल्याला म्हण आहे ती, म्हणजे ती मिळण्यास कमी किंवा क्वचित आढळणारी गोष्ट. आता बघा, दुंदुभी म्हणजे नगारा, नौबत, रणवाद्य, त्याला दुंदुभी म्हणतात. दूध, पै, क्षीर आणि दुग्ध. देवाणघेवाण बघा, देणे घेणे म्हणजेच काय, देवाणघेवाण. देह, तन, शरीर, तनू, काया, हा देखील विचार रिपीट झालेला आहे आपला बघा. देशांतर, दुसऱ्या देशात जाणे, आपण देशांतर करतो, दुसऱ्या देशात जाणे. देवाज्ञा, देहवासन किंवा दीर्घनिद्रा, मरण, मृत्यू, त्याला देवाज्ञा म्हणतो. देव बघा, देवचे समानार्थी शब्द परमेश्वर, सूर, अमर, ईश, निर्मिक आणि ईश्वर, हे देवचे समानार्थी शब्द आहे. यातला सूर विचारला आहे TCSनं. बाकी तर सरळ सिव्हिल बरेच विचारून झाले आहेत, आपल्या MPSC देखील विचारून झाले. आता देऊळ बघा, देऊळ, देऊळचे समानार्थी शब्द कोणते आहेत, मंदिर, देवालय आणि राऊळ. बघा बघा आता दैन्यावस्था यानी की वाईट स्थिती, त्याला दैन्यावस्था म्हणतो आपण. दैत्य, दानव, राक्षस आणि असुर. आता दैन्य बघा, हलाखीची किंवा गरिबीची परिस्थिती, दैन्य परिस्थिती चालू आहे, त्याला दैन्यावस्था देखील सेम आपण समानार्थी म्हणतो. दैव, नशीब यानी भाग्य. दंड, शिक्षा, शासन आणि सरळकाठी, त्याला दंड म्हणतो. दंभ, ढोंग किंवा खोटेपणा, दंभ, हा लक्षात ठेवा बरं का, दंभ, ढोंग किंवा खोटेपणा. बघा आपण धचे बघूया आता. ध यानी की धनी, धनीचे समानार्थी शब्द कोणते, मालक आणि स्वामी. धन, द्रव्य, पैसा, संपदा, संपत्ती आणि दौलत, हे धनचे समानार्थी शब्द. धनिक, धनिक यानी की श्रीमंत, सावकार. आता धनुष्य बघा, धनुष्याचे समानार्थी शब्द कोणते, धनु, चाप, कोदंड, कारमुक आणि कमठा, हे धनुष्याचे समानार्थी. धवलचं बघा आता, पांढरे, शुभ्र, पांढरे आणि शुभ्र, हे धवलचे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. आता धीचे कोणते येतं, धी यानी की बुद्धी, लक्षात ठेवा, धी, बुद्धी. धूळचं बघा, धुरळा, माती, चूर्ण बघा आणि रज्जकण, रज्जकण म्हणतो त्याला आपण, धूळ. कण, शेवटी कणून लक्षात ठेवा बघा, कण, धुळीचे काय असतात कण, त्याहून तो लक्षात ठेवायचा आहे. धूर्त यानी की लबाड, लुच्चा, भांडखोर आणि कावेबाज, हे धूर्तचे समानार्थी शब्द आहेत. धैर्य बघा, धैर्याचे कोणते आहेत, हिंमत, धीटपणा आणि धाडसी वृत्ती. धंदा बघा, धंद्याचं काय, व्यापार, व्यवसाय, उद्योग आणि उदीम, हे समानार्थी शब्द आहेत. नवचे बघा आता, नव, नवीन, न्यूनतन आणि नवे. नदीचे बघा, सरिता, तटिनी आणि तरंगिणी, हा देखील विचारून झाला आहे बरं का, सरळ सेवेला तसेच MPSCला वगैरे इतर परीक्षेला खूप वेळेस विचारून झालेला आहे नदीचे समानार्थी शब्द. आता नमस्कार, वंदन, अभिवादन, नमन आणि प्रणिपात. नरचे बघा आता, पुरुष, मनुष्य आणि मर्द.
नवराचे समानार्थी शब्द बघा आता. पती, कांत, भरता, धव, भरतार, वल्लभ, धनी आणि मालक. नवराचे लक्षात ठेवा बरं का, महत्त्वाचे आहेत. नृत्य यानी की नाच आणि नर्तन यानी की नृत्याच्या लक्षात ठेवा. नापास, अनुत्तीर्ण, अयशस्वी, नापास होणे. नाते बघा, नाते रक्तसंबंधी, आत्मपणा. आणि नारीचे बघा, स्त्री, वनिता, ललना, अबला, अंगना. हे देखील विचारून झालेले आहेत. नारीचे कोणते कोणते आहेत मग? स्त्री, वनिता, ललना, अबला आणि अंगना. लक्षात ठेवा. नचे अजून बघा, नामी. नामी यानी की सुंदर, वाखण्य, न्याजोगी. वाखन, न्याजोगी हे लक्षात ठेवा नामीचे बरं का. नामीचे सुंदर आणि वाखन, न्याजोगी हे लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे हा. नाद यानी की आवाज, छंद, ध्वनी, निनाद. नाद देखील आपला रिपीट झाला आतापर्यंत. निकडचे बघा, निकड यानी की लकडा, तगाद, तगादा, गरज आणि आवश्यकता. निकडचे लक्षात ठेवा. बघा निखालस. निखालस यानी की स्पष्ट आणि साफ. नित्य बघा, नित्यचे आता काय येतं तर नेहमी, सतत, सदोदित, सदैव आणि रोज. हे काय नित्यचे समानार्थी शब्द आहेत. निधन बघा, निधन होणे, मृत्यू होणे, अंत होणे, मरण पावणे. हे निधनचे लक्षात ठेवा. निधनचे मग मृत्यू, अंत, मरण. निपुणचे बघा, निष्णात, कुशल, प्रवीण, तरबेज आणि कसबी. हे निपुणचे शब्द आहेत बघा, समानार्थी शब्द. म्हणजे निष्णात असणे, कुशल असणे, प्रवीण असणे म्हणजे काय, एखाद्या गोष्ट आपण प्रावीण्य म्हणतो, त्याला प्रवीणच्या ऐवजी आपण प्रावीण्य म्हणतो, प्रावीण्य. निबिडचे बघा आता, दाट, गडद, घनदाट. निलाजरा बघा आता, निर्लज्ज, बेशरम. निलाजरा म्हणजे नीलाजरा म्हणतो आपण, नीलाजरा. आता निजधाम यानी की स्वर्ग. आता निर्जन, ओसाड. निर्झर यानी की झरा. निर्जन आणि निर्झर लक्षात ठेवा. निगा, काळजी, निगराणी आणि जोपासना. निर्भर, निर्भ्र, निरभ्र म्हणतो आपण, निरभ्र, निर्भर नाही, निरभ्र. ढग नसलेले किंवा स्वच्छ. आकाश कसं आज निरभ्र दिसते म्हणजे काय, ढग नसलेलं दिसते. बघा निमंत्रण, आमंत्रण, बोलावणे, आवतन. निश्चय, निर्धार, निग्रह. निवाडा, न्याय, निवाडा करणे किंवा निर्णय घेणे. निज यानी की झोप, निद्रा. नीरव, निशब्द, शांत. नुकसान बघा, हानी, तोटा. नेता बघा, पुढारी, नायक, अग्रणी. नौबत यानी की अडचण, संकट, चौघडा. नौबत एखादी आपल्याला अडचण येणे, आपण नौबत आली आपल्याला, आपल्या चुकीमुळे आपल्यावर ही नौबत आलेली आहे, संकट आलेले आहे आपल्या चुकीमुळे किंवा आपल्याच अडचणीत पडलो आहे आपण आता. बघा विद्यार्थी मित्रांनो, असं 20 मिनिटाच्या पुढे लेक्चर गेलेलं आहे आपलं आता. त्यामुळे आपण पुढचा पाठ म्हणजे आता कुठून सुरुवात करायची, आपल्या पुढच्या प पासूनचे जे आहेत, प पासूनचे पुढचे समानार्थी शब्द आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. तुम्ही आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील ही सिरीजचं म्हणजे शेअर करा आणि त्यांना देखील यांचा फायदा घेऊ द्या. येणारी सरळ सेवा असेल किंवा इतर, आता बऱ्याच परीक्षा बघतो आपण TCSद्वारे, आता बऱ्याच परीक्षा आणि सरळ सेवेची खूप मोठ्या ॲड येणार आहेत बघा. आता समोर म्हणजे आता पोलीस भरतीवाल्यांनी सुद्धा जर ही सिरीज केली तर त्यांनाही कुठेही अडचण येणार नाही बघा. आणि हे आपण पूर्ण कोर्स कंप्लीट करून घेणार आहे, संपूर्ण कोर्स. याच्या बाहेर तुम्हाला फक्त करायचे राहिलं तुमचं PYQ सरळ सेवेची, तसे MPSCचे PYQ पण सगळे मी तुमच्याकडून इथं कवर करून घेतो. एकदा कोर्स कंप्लीट झाला की PYQमध्ये यामध्येच ॲड करतो आणि संपूर्ण व्हिडिओ कवर करून घेतो बघा तुमचे. फक्त तुम्ही काय करत चला, डेली एक व्हिडिओ बघत चला आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. असं नका म्हणू की मी बघतोय मलाच एकट्याला फायदा घ्यायचा, असं नसते. शेअर केल्याने सगळं त्यांनासुद्धा फायदा घ्या, तुम्ही घ्या. वाटल्यास नंतर तुम्ही याच्यावर परत डिस्कशन करा, परत लेक्चर बघा, जास्तीत जास्त बघत चला, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. आणि तुमच्या पाठच झालं पाहिजे बघा, त्यामुळे सारखं एकदा बघणं परत ऐकणं या गोष्टीचा खूप फायदा होते बघा. त्यामुळे ते लक्षात राहायला सुरुवात नाही. चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि जर आधीचे लेक्चर तुम्ही बघितले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन लेक्चरसुद्धा बघून घ्या. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला देखील विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.